तर स्पॉन्डिलॉसिसमध्ये ना साधारण एक 6-7 गोष्टी येतात. प्रत्येक वेगवेगळ्या आजाराला एक कलेक्टिव्ह टर्म आहे, त्याला म्हणतात स्पॉन्डिलॉसिस. तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट काय होऊ शकते, जसं आपण बघितलं की खूप स्ट्रेन आपल्या पाठीवर जेव्हा पडतो तेव्हा या कमरेची जी हाडं आहेत त्या हाडांना असे आउट पाउचिंग्स येतात. म्हणजे त्याचे जे कोपरे आहेत ते जाड होत जातात, हे वजन किंवा हे स्ट्रेन झेलण्यासाठी. याला काय म्हणतो आपण, याला आपण म्हणतो ऑस्टिओफाइट्स. तर बोन ऑस्टिओफाइट्स म्हणजे हाडाची झालेली ॲबनॉर्मल वाढ, त्याच्यामुळे होणाऱ्या नसेवरचा जो दाब आहे त्याच्याने सिम्पटम्स होऊ शकतात. दुसरं म्हणजे डिस्क डिजनरेशन. डिस्क म्हणजे ही जी मधली स्पेस आहे, जो दोन हाडांच्या मध्ये गादी असते, त्याला आपण डिस्क म्हणतो. तर ही डिस्क जी आहे ही जर हाईटमध्ये कमी झाली किंवा त्याच्यामध्ये व्हॅक्यूम निर्माण झाली किंवा ती बाहेर अशी सांडून आली तर त्याला म्हणणार स्लिप डिस्क किंवा डिस्क डिजेनरेशन. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट याच्यामध्ये होऊ शकते, त्याला म्हणतात लिगामेंट हायपरट्रोफी. म्हणजे मागच्या हाडांमध्ये जे लिगामेंट्स असतात, जे सॉफ्ट टिश्यू असतं, जे दोन हाडांना जोडून धरणारे तारा असतात, त्यासुद्धा या स्ट्रेनना हँडल करण्यासाठी जाड होत जातात. त्याला म्हणतात लिगामेंटम हायपरट्रोफी. चौथी गोष्ट म्हणजे ह्या 2-3 गोष्टींमुळे झालेला जो केनाल नॅरोईंग आहे, जो या स्पायनल कॉर्डसाठी जी जागा आहे, जी केनाल आहे ती जी नॅरो होऊन जाते, तर त्याला म्हणतात केनाल स्टिनॉसिस. तर स्टिनॉसिस हे स्पॉन्डिलोसिसचा चौथी गोष्ट आहे. त्याच्यानंतर कधी कधी दोन हाडांची अलाइनमेंट सरकून जाते. म्हणजे जी हाडं नॉर्मली पूर्ण एका लाईनमध्ये असतात ती पुढे मागे होऊन जातात. जसं एक हाड दुसऱ्या हाडावरती सरकून जातं, त्याला स्टेप बनते, त्याला म्हणतात स्पॉन्डिलोलिस्थेसिस. ह्याच्यामुळे काय होतं, मागून जाणारी जी नस आहे ती नॅचरली चिमटून जाते आणि हे डायनॅमिक असतं. म्हणजे आपण पुढे वाकलो मागे वाकलो की जे पेन व्हेरिएबल असतं ते कधी कधी लिस्थेसिसमुळे असू शकतं. 6वं जे आहे त्याला आपण म्हणतो डिस्कायटिस. म्हणजे टीबी किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन, काही डायलिसिसवरचे क्रॉनिक पेशंट आहेत त्यांना जे डिस्कचं इन्फेक्शन होतं या गादीचं, त्याला म्हणतात डिस्कायटिस. आणि शेवटचं म्हणजे या सगळ्या गोष्टींनी होणारा जो नर्व्ह रूटवरचा दाब आहे त्याला म्हणतात रेडिक्युलर पेन किंवा सायाटिका किंवा क्लॉडिकेशन, जे केनाल स्टिनॉसिसनी होतं. हे सगळे सिम्पटम्स आहेत जे सुद्धा कधी कधी आपण त्याला ब्लँकेट स्पॉन्डिलोसिस म्हणतो. त्यामुळे हे क्लासिफिकेशन किंवा हे जे स्पॉन्डिलोसिसचे व्हेरियस टाईप्स आणि आजाराचं स्वरूप आहे हे जर लक्षात घेतलं तर आजार समजायला सोपं होईल आणि ट्रीटमेंट समजायला पण सोपं होईल.